श्री स्वामी समर्थ। तर चला आज आपण जाऊया स्वामी समर्थांच्या मठामध्ये। बदलापूरमध्ये जे स्वामी समर्थांचं मठ आहे त्याचा व्हिडिओ मी यूट्यूबला बरेच वेळेस बघितलेला। तर माझ्या मनात इच्छा आली की चला आपण हे स्वामी समर्थांचं जे बदलापूरचं मठ आहे ते जाऊन एकदा व्हिजिट करूया, कसं आहे, काय आहे, तिथे काय काय बघण्यासारखं आहे। तर मी आता जस्ट बदलापूर स्टेशनला तुम्ही जसं बघताय पोहोचलेली होती। इथून तुम्हाला ना रिक्षा करावी लागते। शेअरिंगच्या रिक्षा तुम्हाला इथे मिळतात आणि डायरेक्ट पण मिळतात, पण त्यापेक्षा तुम्ही शेअरिंगच्या रिक्षाने जाऊ शकता, कारण की खूप म्हणजे रिक्षा मिळतात तुम्हाला शेअरिंगचं, तर डायरेक्ट जाण्याची गरज नाही। आणि हो, तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही शेअरिंगच्या रिक्षाने जाऊ शकता। 20 रुपये तुम्हाला सीटचे घेतात, एका सीटचे। त्यांना डायरेक्ट सांगायचं की मला स्वामी समर्थांच्या मठामध्ये जायचंय, ते तुम्हाला डायरेक्ट नेऊन सोडतील। आणि मी थोडक्यात तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इकडचा जो ॲड्रेस आहे तो मेन्शन करेल, तर तुम्ही ॲड्रेसच्या हिशोबाने पण जाऊ शकता। पण मी तोंडी सांगते, तुम्हाला सोपं पडेल। जर तुम्ही कुठूनही येत असाल तर तुम्हाला डायरेक्ट अंबरनाथ, कर्जत ही ट्रेन पकडायची। अंबरनाथ जर पकडली तर तुम्ही कर्जत पकडू शकता पुढे बदलापूरला येण्यासाठी। तर रिक्षावाल्या काकांनी काय केलं, मला तिथे पुढेच म्हणजे आधी सोडलं, कारण की ना इथे माहीचे गणपती बसले होते। आणि हो, एक सांगते, हा व्हिडिओ थोडा लेट आलाय, सॉरी त्यासाठी, कारण की मी व्हिडिओ तर काढला होता गणपतीचे जे माही गणपती बसतात ना त्यामध्ये मी गेली होती, म्हणजे दुसरा तिसरा दिवस असेल, पण व्हिडिओ एडिट केला आणि व्हिडिओमध्ये व्हॉइस ओव्हर करायचं राहून गेला। तर ही बघा, ही वैष्णवी बिल्डिंगच्या समोरच स्वामी समर्थांचं मठ आहे। तर त्यामुळे माझ्या ह्या व्हिडिओला जे आहे ते लेट झालेलं आहे अपलोड करण्यासाठी, त्यासाठी सॉरी म्हणते। तर खूप छान हे मठ होतं, मलाही आवडलं। आणि खूप इथे म्हणजे गेल्यावरती जरा एकदम शांत वातावरण होतं। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ असंही लिहिलेलं आहे। रिक्षावाले तुम्हाला सहज आणून सोडतील, काहीच घाबरण्याची गोष्ट नाहीये। तर तुम्हाला स्टार्टिंगलाच गेल्यावरती तुम्हाला बाहेरच एंट्रन्सवरती एक चप्पल स्टँड मिळेल बघा, भरपूर मोठ्या प्रमाणात तो शू रॅक ठेवण्यात आलेला आहे। तुम्ही तिथे चप्पल आपल्या बाहेर काढू शकता। आणि उजव्या आणि डाव्या हाताला आतमध्ये घुसताच तुम्हाला स्टॉल दिसतील। स्टॉलमध्ये तुम्हाला ना बाहेर कुठेच जाण्याची काय गरज नाहीये, तुम्हाला सगळं इथे हार, फूल, खडी साखर सगळं तुम्हाला मिळेल, तुम्हाला बाहेरून घेऊन यायची काहीच गरज नाहीये। आणि इथे ड्रेस कोड अजिबात नाहीये, तुम्हाला ते सांगते सर्वात प्रथम, कारण की काही स्वामी समर्थांचे जे मठ आहेत ना तिथे ड्रेस कोड असतात, पण इथे असं काही ड्रेस कोड नव्हता। फक्त तुम्हाला काळं जे आहे ते वर्ज्य आहे, म्हणजे घालून नाही यायचंय। अदरवाईज तुम्ही ड्रेस वगैरे घालून येऊ शकता। आणि हो, जे जीन्स वगैरे आहेत ते नॉट अलाउड सगळ्याच मंदिरात असतात, तर इथेही आहे। पण इथे असं नाहीये की तुम्हाला साडीच प्रॉपर घालून यायची, असं काही नाहीये। इथे तुम्ही सलवार सूट वगैरेही घालून येऊ शकता। आणि अशा प्रकारे ना जेव्हा एंट्री करतो ना तिथे खूप छान असे बॅनर लावण्यात आलेले होते। खूप छान बॅनरवरती अशी माहिती देण्यात आलेली आहे की कधी काय कसं सगळं व्यवस्थित सांगण्यात आलेलं होतं। आणि मठाचा जो आतमधला एरिया आहे ना तुम्ही बघू शकता, इतका मोठा आहे ना, खूप मोठा असा हा पॅसेज आहे। मी तुम्हाला पुढे दाखवते। आणि खूप छान प्रकारे अशी बॅनरवरती ना तुम्हाला माहिती मिळेल। तर हे बघा, अशा प्रकारे आतमध्ये गेल्यावरती तुम्हाला औदुंबराचं एक झाड दिसेल बघा, तिथे लोक काही प्रदक्षिणा करतात। आणि खूप मोठा असा ना हा एरिया आहे। इथे खूप छान अशी आरती पण घेतली जाते, मी असं ऐकलंय। ॲक्च्युली त्या दिवशी ना गुरुवार होता आणि मला घरीही आरती आणि पूजा करायची होती, त्यामुळे मी तिथे थांबले नाही। आणि यांच्या इथे जी आरती असते ना ती 7:30ला होणार होती। तर मी म्हटलं मला 1-1.5 तास माझ्याकडे वेळ होता, तर म्हटलं एवढा वेळ न वाजता मी घरी जाते। तर मी पूर्ण व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा मी स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी गेले ना तेव्हा तिथे कॅमेरा नॉट अलाउड होता, त्यामुळे मी स्वामी महाराजांचा जो आतला व्हिडिओ आहे तो मला नाही जमला। त्यानंतर बघा, सीडीने तुम्हाला वरती जाण्यासाठी सुविधा केलेली आहे। तर इथे तुम्ही ना बसून तुमचे नामस्मरण किंवा तुम्ही पोथी वाचायची असेल, तुम्हाला समजा स्वामी समर्थ महाराजांचे जे 3 अध्याय असतात किंवा स्वामी चरित्राचं पारायण जर तुम्हाला इथे बसून करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता। खूप शांत असं वातावरण होतं। आणि इथे जपमाळा पण होत्या, ज्यांना कोणाला हवी असेल किंवा त्यांच्याकडे नसेल तर तुम्ही इथे घेऊन ती माळा जप करू शकता। आणि त्याच्या खालतीच बघा हा जो ग्राउंड होता
तिथे बघा आता पोथी वाचन चालू होतं, गुरुवार होता त्यामुळे इथे पोथी वाचनाचा कार्यक्रम चालू होता. आणि झालं असं की माझ्याकडे पोथी नव्हती, नाहीतर असती तर मीही वाचली असती. आणि बाजूलाच ना बाजूच्याच गाल्यामध्ये तुम्हाला नाही तर प्रश्न उत्तराचा कार्यक्रम घेतला जातो. खूप छान त्या ताई होत्या, 2 ताई होत्या तिथे. ते तुमचे प्रश्न तुम्हाला त्यांच्या पेपरवरती लिहून द्यायचे असतात, ते तुम्हाला त्याच्यावरती तोडगा देतात. नॉर्मल काय करायचं घरामध्ये कशा प्रकारे ते सांगतात. आणि त्याच्याच बाजूला बघा हे शॉप होतं. ह्या शॉपमध्ये तुम्हाला A to Z अशा वस्तू मिळतात. तर मी इथे ना थोडंफार घेतलं. आणि बघा मठाच्याच बाहेर या ग्राउंडच्या म्हणजे आतमधला जो एरिया आहे त्याच्या बाजूलाच तुम्हाला वॉशरूमची पण सुविधा केलेली आहे. खूप सुंदर असं मठ आहे, तुम्ही नक्की या. पण मला आज जास्त वेळ तिथे थांबता नाही आलं. नेक्स्ट टाइम जेव्हा मी जाईल ना तेव्हा मी तुम्हाला आरती सगळं पूर्ण व्हिडिओ जो आहे तो तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार. तर अशा प्रकारे मी माझ्याकडून जेवढं जमलं तेवढी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. आणि हो त्यानंतर ना बाहेर निघल्यावरती थोड्याशा अंतरावरती मला हे ना शॉप दिसलं, तर म्हटलं चला व्हिजिट करूया. तर मी बघितलं तर मला इथे ना बऱ्याच काही वस्तू खूप छान वाटल्या. तर मी इथे गेली होती, मला ना धूप स्टँड हवं होतं. तर पण त्यांच्याकडे होतं, पण ते मला एवढं मोठं नव्हतं हवं, मला छोटं हवं होतं. आणि फायनली मी स्टेशनवरती आली आणि समोर बघा तुम्हाला झूम करून दाखवते ना, ती तुम्ही बघू शकता. इथे ना एवढी मोठी अशी जत्रा होती, कारण की इथे 10 दिवसाचे गणपती बसले होते. तर हाच होता माझा छोटासा व्हिडिओ.